तंबू बांधून झाले, शेवटचा तंबू बाकी आहे. बघू शकता तंबू बांधायला आपल्याला वाटतं इझी आहे, पण इझी नाही. इझी वाटतं सगळा, पण जेव्हा करतो तेव्हा इझी नाही वाटत. बघ किती जण आहेत. ते एक तंबूसाठी 9 ते 10 जण लागतात. सर्व काय हँडल करणं मी सुद्धा पकडलं. मंगळवरती सुख करता दुःख हरता हरता विघ्नाची सर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाचे सर्वांगे सुंदर वडसे दोराचे कंडे जळगे. तर काहीच पोचलो आपण आता घोडवळ घाटाच्या वरती, आणि आजचा आपला हॉल्ट इकडं आहे. पुढं कशाला जायचं, हॉल्ट इथं येतं. न बोलवलं मला याने भाजीचं हे करायला, काहीतरी बोलायची त्याची इच्छा आहे. बोलो क्या हुआ? बोलने का नहीं है, बंद करो पहले बता. नहीं अभी तू बोला है ना मेरे को, क्या बोलने का बोलो ना मुझे. साईबाबा ने नंबर एक नंबर है का? बोलिए आता. बस साईबाबा छोटा पाहिजे दे ना, इकडे दे ना. नको नको चला दे ना मामा. पुरं चला, दुकान बंद आहे. घ्या चटी घ्या, चटी घ्या, चटी बाबा. इसको बोलते फायनली त्या बाजूला न घेता या बाजूला घेतला. तिकडे येतो बिबट्या. बिबट्याला डेंजर. बिबट्या म्हणजे काम 25 करून टाकतं. आमचे पालखीमधला बिबट्या. साई की पोच करे की मोच हॅलो काही तरी चालू यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस 5वा, साईमाई सकाळ. सर्वजण उठले. आज कोणी आंघोळ केली नाही, म्हणजे मोजकीच 1 ते 2% लोकांनीच आंघोळ केली, कारण इथं सर्वांची कुल्फी झाली आणि मी सुद्धा आंघोळ केली नाही. त्याचं रिझन काय माहिती आहे? थंडी खूप आहे, कुल्फी डायरेक्ट. सर्वांनी म्हणजे तोंडच धुतलेत, फ्रेश झाले सर्वजण. संजूनी पण तर काहीच बघू शकता इथं मस्तपैकी सर्वजण फ्रेश झालेत. बघा कसं तोंड धावून, बघा कसं संजू चिकना दिसतंय. मस्त कुल्फी झालेली आहे. आता माझी त्याच्या ब्लॉगमध्ये मला पावडर दाखवले, मस्त ही पावडर लावला. चला आपण पालखी जवळ जाऊ, मस्तपैकी पालखीचं दर्शन घेऊ. अरे यांची झोपच पुऱ्या होत ना, तुमच्या झोपच पुऱ्या होत ना अजून. थंडी एवढी लागते. चला फटाफट दर्शन करून घेऊ. आणि त्यांना कोणाला चाय कॉफी पियायची त्यांच्यासाठी स्पेशल आहे. आणि त्याच्या चायमध्ये खायला काहीतरी खारी बटर जे काय असतील ते खाऊन घ्या. तर आमच्या पालखीमधला सर्वात बेस्ट जुगाड म्हणजे डायरेक्ट कॅटल घेऊन आले, चहा आणि कॉफी बनवून घेते. एक नंबर, सगळ्यात वेगळा. आणि चहा घ्यायला बघा लाईन लागलेली आहे. साईराम. हा ही पावर वेगळीच आहे. चला आपण पालखीचं आणि साईबाबांचं दर्शन घेऊ मस्त असं. साईराम एकच मिनिट. इथं बघू शकता चहा आणि चकली खाताना. आज असणार आहे नाश्त्याला पुरी भाजी. तयारी चालू झालेली आहे. अरे दादा नको रे, खा रे दाखवतोय, तेच दाखवायला आलो इथं. भारी एडिट करतो तू. साईराम साईराम. शुभ सकाळ या शुभ सकाळ. चहा प्यायला इथं मस्त पुरी रेडी झालेली आहे, बघू शकता. आणि तिकडे करतात भाजी रेडी. जल्दी करणे का, बोलवा का बेटा, बोलू. आता आमचे पालखीचे अध्यक्ष सुद्धा चाय पिताना बघू शकतो तुम्ही. साईराम. सगळ्यांना साई माई सकाळ. आजचा दिवस 5वा. श्रीरामनेमी उत्सव कार्यावते शिर्डी पालखी पदयात्रा 16. सर्व आता चहा घेतात. मी पण आता कोरा चहा घेतोय आणि निघायची तयारी आहे. आता पालखी लगेचच आता निघेल साखरपाटा. तेल कडक झालंय. थंडीची एवढी आहे तर की तेल कडक नाही होणार, ते काय होईल. काहीच फायनली पालखी निघालेली आहे मस्त अशी.
आज इगतपुरीतून जाईल साकूर फाटा येते. चला जोडोनिया कर चरणी ठेविला माथा हरिसावे विनंती माझी पंढरीनाथा असमे नामे भव पाशहाते अवला गरुड पारापासून महा द्वारापर्यंत सुरवरांची डेंजर आहे का? असं 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 खा जेवढं ते पुऱ्या तळल्या ना त्याच्या डबल खाली तेल पडले जसं ओला ओला दिसतंय हो. तर बघा आता मस्त कशा पुऱ्या फेकतो बघा तेल कसा उडतं. तेल बघा कसा उडतं. जेवढा पुऱ्यान तळून ना तेवढा बाहेर निघतो तेल. सवय झाली रोजची. तर काहीच फायनली आपण हॉल्टवरून निघूया आता पुढं. आता तर रोडमध्ये भेटतं पोकल ऊस आहे तो, बांबू नाही बघ. बांबूपेक्षा मजबूत आहे. चला 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 चला. साईराम ओम साईराम ओम साईराम जय साईनाथ. जय साईनाथ. काहीच फायनली पोहोचलो आपण आता दुपारच्या हॉल्टवर. डायरेक्ट हॉल्टवर झालो. पालखीचा 1-2 क्लिप काढल्या फक्त. तर इथं दाखवतो तुम्हाला तंबू कसं बांधतात, कसं काय करतात, सर्व गोष्टी बघायला भेटतात इथं. तंबूच्या जस्ट टेम्पो आला आता तंबूचा. या तंबू बांधण्याच्या मागे किती मेहनत असते ही तुम्हाला आज बघायला भेटेल. रोज रोज पालखीचं दाखवण्यापेक्षा आज बरं काहीतरी नवीन करूया प्रकार. बघू आता तर आलेले आहे सर्व, रोज चालू करतील. आपण पण थोडा हातभार राहू, आपण पण सेवा करूया, आपण पण तीच कामं करायचे. आणि आता नवीन लेटेस्ट भरणी गेली अशी, आणि ती किती उंच आहे जमिनीच्या सपाटापासून तुम्हाला मी दाखवतो. डेंजर एकदम. तिथून त्या लाकडापर्यंत आहे. हे आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत ना, त्यांची स्वमालकीची जागा आहे. डायरेक्ट ती लाकडं दिसत नाही समोर माझ्या बोटाच्या, तिथपर्यंत जागा अशी लांबच्या लांब पट्टा. कसं वाटतंय किती भरणी करावं लागेल? हे काय एवढे टाकले ना. हेच बघू शकता नवीन तंबू आणलेत. आता चाललं तंबू बांधायचा. पहिला आपण असं नेट अंथरून घेतलंय पूर्ण आणि नवीन तंबू खोलला. त्याच्या गाठी पहिल्या टाईट केल्या आणि आता हे सळ्या घेतल्यात ना, या सळ्या ठोकायच्या. याच्यावर हे सर्व बॅलन्स होणार आहे. किती जण लागतात बघा तुम्ही तंबू बांधायला. झाले शेवटचा तंबू बाकी आहे. बघू शकता तंबू बांधायला आपल्याला वाटतं इझी आहे, पण इझी नाही. इझी वाटतं सगळा, पण जेव्हा करतो तेव्हा इझी नाही वाटत. बघ किती जण आहेत. एक तंबूसाठी 9 ते 10 जण लागतात सर्व काय हँडल करणं. मी सुद्धा पकडलेला आहे एक, म्हणून तो उभा आहे. सगळ्यांनी एक 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 पकडले. फक्त तिथला तो उभा राहिले. तिथं दादानी पण रस्सी पकडले. तिकडं पण चालू आहे बांधायचा. बघा पाणी सोडून इकडं आले तंबू बघा बांधायला. पालखी कुठपर्यंत आले? 10-15 मिनिटं येतात आपल्याला. तंबूची पण सेवा काय आहे ते बघायला लागेल ना. पाण्याची सेवा करून मतलब आम्हाला वाटतं आरामात आरामात, ते पण समजते. जेव्हा इथं करायला येतं तेव्हा समजतं. मला असं वाटतं तुम्ही आम्ही पाणी देतो, तुम्ही तंबू मारले. हां चालेल चालेल. कारण तुम्ही एकदा आले का आईचं गायब होतात का डायरेक्ट 4 वाजता दिसतात. फायनली पालखी आलेली आपली हॉल्टवर. बघू शकता फायनली पालखी वगैरे आलं मस्त.
आणि यांचा किलोचाच भाव चालले हल्ली. इथं फायनली आता तंबू आम्ही मारलेले आहेत तंबू मारून म्हणजे आणि पोरं आता झाली आणि आंघोळ केली ना लगेच पालखी आली. आणि पोरं आता विश्रांतीचा विश्रांतीचा थोडा वेळ विश्रांती करतील. 12-12:30 लगेच जेवण होईल. आमचे जर्नी ऑफ सूरज या चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा. बघा समोर येते. तर तुम्हाला जर कुठं जायचं असेल तुम्ही बघू शकता अनिल साळवी खूप मेहनत करत आहेत. तुम्हाला दररोजच्या आमच्या पालखीचे अपडेट्स तुम्हाला रोजच्या रोज टाईम टू टाईम अपडेट इंस्टाग्राम असो किंवा यूट्यूबवरती देत आहेत. तर खूप मेहनत घेतात. तरी त्यांच्यासाठी तुम्ही थोडा सपोर्ट करा. अनिल साळवी ब्लॉग्स या चॅनल लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचा भाऊ जो आहे तो खूप पुढे जाऊ द्या अजून आणि प्रगती होऊ द्या अशीच. तर लवकर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि फॉलो करा इंस्टाग्राम चॅनलवरता, कारण ते खूप इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह असतात. लाईव्ह अपडेट्स तुम्हाला देत राहतील पालखीचे. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. इट्स फायनली आता थोड्याच वेळात आरती चालू होणार आहे. अवतार डेंजर आहे पण तरी पण आता बोलवले तर जाणं भाग पडेल. तर चला पटापट जाऊ आणि शूट करूया. थोडंसं पाहुणे मंडळी आले त्यांचं शूट करायचं. कोणी बोलू नये. हे बघा मंगलमूर्ती सुख करता दुःख हरता हरता विघ्नाची सर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाचे सर्वांगे सुंदर वडसे दोराचे कंडे गळगे माळ मुक्ता फळांचे जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ जय मंगलमूर्ती दर्शन माते माना कामना मूर्ती जय देव धनाच्या सेवा आरणे हे जियाता तुम्हा देवादी देवा देवादी देवा आरते साई बाबा इच्छिता दिनाचातक निर्मल सोयीच सुख माधवे माधवाया आंबळ आपोळे भाक आबोळे भाक आरते साई बाबा बाबांची आरती करू साईंची आरती करू बाबांची आरती उठा उठा ओ बांधव ओ हर माधव साई माधव ओ हर माधव करुणी आशी रमण आओ मंदिर हे जाण हार श्रवण ब्रह्माचा चार अवदेण घाला ते स्वामी सत्तारे गांगर सत्तारे गांगर आरते साई बाबा गुरुवारी भक्त करी तिवारी प्रभु पद पावया भयाणी वारे भयाणी वारे आरते जय देव जय देविले गोपी जन्मा मंदार वांची उत्तरिले मोमिन वंशी जन्मुनी लोका तुझ्यासारखी नवीन टिकली. गाईज बघू शकता आमच्या इकडे झाले मेकअप वगैरे मस्त असा. रील शूट करायची आहे. ए दत्ता झेंडा घेऊन खाली उतर. तुझे मागे 2 म्हाताऱ्याला घे आणि दुसरं कोणतं इथे. हा, मग. घाला घाला हा हा असा एक नंबर. काहीच फायनली पालखी निघून गेली. आता आम्ही तंबू सोडायचे नादान होतो मी म्हणून काही शूट करायला भेटला. तंबू सोडून झालेले आहेत. तंबू झुलतात ते आपल्याला झुलता येत नाही. हे बघा सर्व वयस्कर मंडळी आहे. हे तंबू झुलतात. आपण त्यांना फक्त थोडीशी मदत करायचं काम करतोय प्रत्येक गोष्टी. आता बांबू वगैरे आणला आम्ही इथं ठेवल्यात. जे छोटे मोठे आहेत ते वस्तू उचलायचे. आता या सलाया ज्या आपण काढल्यात ना ते बघा इथे दिसतील तुम्हाला यावाल्या. ते आता काढायचा प्रयत्न करू आपण. ते आपण घन घ्यायला लागेल म्हणजे हातोडा मोठा बोलू शकाल तो घ्यायला लागेल तेव्हा ते निघतील. तर काहीच बघू शकता
हॉल्टवर राहिलेल्या चड्ड्याने आता गाडी पुसायची एवढी बिकट परिस्थिती आली. बोल 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 तू बोल. अरे मामा एवढी बिकट परिस्थिती तुमची चड्डी गाडी पुसायला फाटली होती माहिती आहे ना, म्हणून फाटली होती. लोकांच्या चड्ड्या द्या पण अरे ते टाकले 120 रुपयाला चड्डी आहे ती, तरी लोक टाकतात. एक स्टिकर चिटकवायला किती जण आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जण. 10 जण. 120 रुपयाची चड्डी वापरायची. एक नंबर आहे का बस नको नको चला पुरं चला, दुकान बंद आहे. घ्या. 2 4 6 8 10 12 13 14 15 जण आता मागचं स्टिकर लावायला. हेच आमची मजा मस्ती झालेली आहे मस्त अशी. आता निघालो इथून मस्त पुढच्या हॉटला जायला. हे बघा म्हणजे काय झालंय, प्रत्येक हॉल्टवर ना ही जी काही नवीन पोरं आहेत ती ना त्यांचे कपडे वगैरे वालत घालतात आणि विसरून जातात, मोबाईल पण विसरून जातात. पण रोज आम्ही किती सांभाळून द्यायचं, तर आता आम्ही असं ठरवलं की कोणती वस्तू कोणाला द्यायची नाही, विसरला तर विसरला. तर काहीच पोचलो आपण आता घोडवळ घाटाच्या वरती आणि आजचा आपला हॉल्ट इकडं आहे. पुढं कशाला जायचं, हॉल्ट इथं येतं. हां सर्व मंडळी बसले तर विचार पडले प्रत्येकाला कुठं म्हणजे आपले ताडपत्रे टाकायची झोपण्यासाठी. हे बघा हे इथे येऊन बसल्यान, ते तिकडे बसल्यान सगळीजणं. आणि आपला आधीचा हॉल्ट ना तिकडे होता त्या बाजूला डोंगराच्या इकडे, म्हणजे पवनचक्क्या त्या बाजूला मस्त हॉल्ट होता. तिकडे गार हवा पण सुटायची. इथं हवा येईल का माहीत नाही, पण गरम जास्त होत. सगळीकडे थंडी तर लागत होती, पण इथं लागेल का माहीत नाही. फायनली त्या बाजूला न घेता या बाजूला घेतला. तिकडे येतो बिबट्या. बिबट्याला डेंजर. बिबट्या म्हणजे काम 25 करून टाकतो. आमचे पालखीमधला बिबट्या. असतो दुसरा नाही माहीत कोणती. आता बॅगा घेतल्यात खाली करायला, पटापट सेटअप लावून घेऊ. इथं थोडा वेळ नाही, पालखी येईल थोड्या वेळात, म्हणजे टाईम आहे तसा अजून. आरती वगैरेची वेळ झाली. हे बाबा हे टाटा बघ कशी बांधून ठेवल्या, भारी बॅग एक नंबर जुगाडू बॅग आहे. चला पटापट काढून घेतली. आणि तर असं लावलं रोडचं टचच आहे बघू शकता. आता बघू इकडे ॲडजस्ट होतं का, डायरेक्ट त्या बाजूला लावायचं आपल्याला. इथं घेतलं मस्त जेवण करायला बघू शकता. इकडे भेंडी आहे. आज कौन सा सब्जी है, भेंडी का सब्जी है, दुश्मन का सब्जी है, दुश्मन है मेरा भेंडी. इकडे मस्त भेंडी तलायला घेतल्यात. डेंजर बाबा. ये दोपहर का सब्जी है क्या, क्या बोलने का है तुम्हारा, मन व्यक्त करो. ये बोलता 10 मिलियन चला जाएगा तो मैं गाँव चला जाऊंगा. क्या 10 मिनट में क्या 10 मिलियन चला जाएगा व्यूज, मतलब अगर किसी तो तू बोल ना तुम्हारे लोगों को, मेरा यूट्यूब चैनल का नाम बोलो, सब्सक्राइब करने बोलो, और 10 मिलियन तक लेके जाए, बोल फिर घर जाओ तुम. बोल ना. अभी गए तो भी कुछ फर्क नहीं पड़ने वाला है. काम करने के लिए है. बरोबर ना. भेंडी तवा भाजी आहे, भेंडी तवा भाजी. तवा भाजी. इकडे मस्त भात असा काढायला घेतले. भात शिजला, भाजी शिजायची बाकी, अजून काही पालखी आली नाही. पालखी आता जस्ट आरती झाले आणि तिकडून निघाले असेल तर माहीत नाही, पण आरती जस्ट झालेली आहे. तर बघूया कसं होतं, दाखवतो तुम्हाला. आता 2 दिवस तुम्हाला समजा आपल्या सेवेकरांची सेवा कशी असते ती, जेवण वगैरे ते दाखवलं. आता उद्यापासून आपण पुन्हा ट्राय करूया पालखीसोबत. पण माझ्या पायाला आता पुन्हा त्रास व्हायला लागले, त्याच्यामुळे बघू जसं जमेल तसं दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू आपण. आणि या बाजूने येतात बिबटे, म्हणून त्या बाजूला नाही घेतलं, ते या बाजूला घेतलं. तर कारण 4 दिवसाआधीच हॉटेलवाल्याला इथंच बिबट्या दिसलेला, त्यांनी फोटोसुद्धा काढला आहे आणि तोच आम्हाला दाखवला. म्हणून तिकडे आम्ही टेम्पो लावला. त्यांनी या बाजूला फ्रंट साईडला मस्त असं झोपायची केले तयारी. सर्व मंडळी मोबाईल चार्जिंगला लावून आणि काही लवकर आल्यात, म्हणजे जे सेवेकरी आहेत ते आराम करण्यासाठी झोपल्यात. म्हणजे
आणि एवढ्या साऱ्या बॅग आहेत, 400 पोर आहेत आणि सेवेकरी वेगळे. न बोलवलं मला यांनी भाजीचं हे करायला, काहीतरी बोलायची त्याची इच्छा आहे. बोला क्या हुआ? बोलने का नहीं है, बंद करो पहले बता. नहीं अभी तू बोला है ना मेरे को, क्या बोलने का, बोलो ना मुझे. इंस्टा आईडी चाहिए, यूट्यूब पे आएगा ये वीडियो. मैं बोल रहा हूँ ये जिस पे डालोगे उसका आईडी इसको दे दो. तो मैं दे रहा हूँ ना उसको आईडी, तो तुम देखो ना कल 11 या 12 बजे आएगा. तेरा यूट्यूब नहीं चलता है. साई की पोच करेगी मोज, देखते रहे तुम. जल्लोष जल्लोष. थांबा थांबा, काहीच नका थांबा. काहीच बघू शकता, लास्टचा शेवटचा डबा आम्ही घेऊन आलोय. स्वागत कर रे, टाला वाजवावं लागले. ए टोपी टोपी कोणाची आहे? अरे मेन, अरे झोपा, काय जागताय, सकाळी उठत आहे लवकर. काहीच बिबट्याची दहशत एवढी झाली, सर्व पालखीवाल्यांना हैराण केले. म्हणजे ग्रुपने चाललेले, पण शूट नाही केलं मी, पण बरं नाही वाटत. आणि आमच्या आता पब्लिक झोपलेली आहे सर्व, काही जण जागे आहेत. आणि हे बघ पहारे करण्यासाठी राहिलेत 1 2 3. सर मग अजून तिकडे 2 जण आहेत, 4 असे 4 ते 5 जण सॉरी पहारे करायला आहेत. आणि कोण आहेत माहिती आहे का, गाड्यांचे ड्रायव्हर आहेत सर्व. सोने का नहीं, कल सोए थे 12 बजे, इतना ध्यान रखो. अभी 12:30 बज रहे हैं. आज के दिन नहीं सोआ तो कुछ फर्क नहीं पड़ेगा. कल दिन भर सो, दिन भर काम नहीं बताएंगे. हे सर्वजण झोपलेत आणि हे आवाज काढतात तिकडे. डेंजर एकदम ते बघा. म्हणजे जसा बिबट्या आवाज काढतो ना तसा, आणि घोरतात पण डेंजर. चला, आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.